मोबाईलमध्ये जागा नसते आपल्या, दिवसरात्र काय ना काय म्हणतच असतं मोबाईलमध्ये. तर 173 पानावरती ओवी संख्या 81मध्ये थांबण्याचं कारण असं की गौतम बुद्ध नाग नदी ओलांडून तिकडे पलीकडे जपान, जर्मनी, चायना ह्या भागात शिष्य त्यांचे पाठवले. जैन धर्माचंही तेच झालं. सत्याचा मार्ग असल्यामुळे खलीबली लोकांनी, वाईट लोकांनी त्यांना संपुष्टात ठेवलं, बरोबर. पण त्या जैन आणि बुद्ध धर्माच्या पलीकडचा माझा जो धर्म आहे बालपणीचा, तो कसा आहे तर अखंड अवकाशगंगेचं भलं करणारा धर्म आहे. म्हणून जरी मला त्रास होतोय, तो सगळ्या साधू संतांना होतो, तर माझं ध्येय एवढंच आहे की मनुष्य प्राण्याने इथून पुढे सौजन्यशीलतेने सृजन नागरिक बनून, सज्जन नागरिक बनून एक आलिशान संस्कृती, सभ्यता आपल्याला पृथ्वीवर तयार करायची आहे. काय फडणवीस साहेब, लक्ष देऊ नये का? आता याच्यामध्ये माझे भरपूर मित्र आकर्षित झालेत माझ्याकडे, पण मला कुणाला आकर्षण आणि त्यांचं मन खेचून घ्यायचं नाही. ज्या चक्रधर स्वामींनी मला जन्माला घातलं ते लोककल्याणासाठी, समाज सुधारण्यासाठी आणि पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी मी जन्माला आलेलो. ओके, मी कोणी बाबा नाही, कोणी अवलिया नाही, कोणच नाही, मी शून्य आहे. ओके, बाबांसारखा, भोलेनाथांसारखा शून्य आहे मी. म्हणून परत एकदा तुम्हाला मी पान क्रमांक 173मधील 2-3 ओळींचा साक्षात्कार करतो, कारण की मोबाईलमध्ये आपल्या जागाच नसते, बरोबर. आता कामाधंद्याचे खाडे करून हे सगळं चाललं आहे, व्यायाम बियाम. 1800 नमस्कार आणि आज 2300पर्यंत पोचलो. जोर, बैठका, डंबेल सगळं आहे त्याच्यामध्ये, योगा, शीर्षासन वगैरे वगैरे वगैरे. दिगंबर भाऊंना माहिती, बरोबर. आणि काल बळीभद्र असा उच्चार जो रामभाऊंचा झाला होता, तिथे काल आपण ग्रंथ थांबवलेला होता. ऐसा ज्ञानपंथे निर्धारू पुढती पाहे बळीभद्रू, तो वस्तूचाची विस्तारू देखील तेने. पूर्वी जी प्राकृती होती ते काही झाली म्हणे चित्ती तवत, देखे सत्य लोकाप्रती नेली चतुरानं. ते ब्रह्मदेवाची माया बलराम भ्रात्याने ओळखलेली. म्हणे हा विचित्रा खेळी खेळतू असे वनमाळी, कैसा आनंदाचा भूतळी सुकाळू केला. मग राम म्हणे मेघश्यामा, तुझी नेनवेजी महिमा, तुवा शक्ती एकी ब्रह्मा भुलविला. तुवा मुखा माझी माते, विश्व दाखविले निरुते, बाळपिने सुखिले पुतने ते, ऐसे अनंत पवाडे. तर 86 हा घाटकोपर पिनकोड आहे, म्हणून इथे थांबतोय मी रामभाऊ, कारण की पुतना सोकून घेतलेली मी आता. आणि मुखा माझी यशोदे मातेला मी विश्व दाखवलेलं आहे. आणि हाच चमत्कार तुमच्या घरात एक दिवशी होईल रामभाऊ. विश्वाचे अर्थ जे मी तुम्हाला बोलत आहे ते मला प्रकटले माझ्या मनामध्ये. पण काही केल्या वासना तुटी शांतच होत नाही. वाईट माणसाच्या हातून जेवण करून ती स्फुरदीप्तीसारखी अतिशय ज्वालामाली होती, ती वासना भेटली. त्याच्यामुळे मी ठरवलं की ह्याच वर्षी लग्न करून टाकायचं, बरोबर. कारण की एकटं जीवन आता असंही आहे. आणि ह्या वाघिणी, हरिणी किंवा स्त्री जाती, म्हणजे अक्षरशः दुर्गा माता आहे, तिने आपल्यावरती आक्रमण चालू केलेले आहे की काही करून ह्या मुलाला भ्रष्ट करा, बरोबर. आता आपल्याला काही परमजोगी व्हायचं नाही, परम तपस्वी व्हायचं नाही, खूप मोठा मठ टाकायचा नाही. आपल्याला ह्या समाजाचा किंचित भाग होऊन लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू आणि शिवाजी महाराज
यांच्यासारखं कार्य आपल्याला करायचं आहे. आपल्याला काय युगपुरुष नाही व्हायचं, बरं. तर आता हे तपस्येचे उद्गार असल्यामुळे कसं आहे, मी शिक्षक असल्यामुळे माझं कसं ओवी प्रश्न सुस्पष्ट वाचा, इंग्लिशमध्ये सुद्धा, संस्कृतमध्ये सुद्धा आणि कुठल्याही भाषेत मी बोलू शकतो. पण बाळासाहेब ठाकरेंचा जो दरारा होता भजनाचा, त्यांच्या प्रवचनाचा, त्यांच्या भक्तीचा आणि मराठी माणसाच्या हृदय प्रेमाचा, त्यामुळे मी मराठीतच बोलत आहे. वेळ पडली तर मी अख्ख्या जगाला इंग्लिशच काय, पण माझी स्वतःची एक भाषा आहे, ती नवनाथ बाबांची भाषा आहे, शाबरी गिरवाण भाषा आणि अतिशय गंभीर गुप्त भाषा आहे. आणि त्याच भाषेने स्वामी माझ्याशी बोलत असतात. काही कळत नाही ती भाषा, कळली तर नशीब समजायचं. तर पुरातन युगामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यापेक्षा आमदार खासदारांनो, माझ्या लाडक्या जनतेनो, तुम्हाला मी घेऊन चाललोय गणपती बाप्पाच्या अजर अमर अशा अवकाशगंगेत, की तिथे फक्त आई पार्वती आणि गणपती बाप्पाच राहत आहे सध्या. आणि ज्ञानाचा मळा किंवा विज्ञानाचा मळा तुम्हाला मी सांगणार नाही.